सीसीटीव्हीचं भाडं द्यायला मोजले तब्बल 17 लाख रुपये। 10 लाखाचे LED खरेदी केले 45 लाखाला। आधीच 7 कोटी रुपये लाईट बिल थकलेलं असताना मंचर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना गोविंद जाधवांनी केलेला हा कारभार त्यांचा भ्रष्टाचार उघड करून देणारा ठरलाय। कर्जतहून आणलेल्या ठेकेदारांसाठीच त्यांनी हा उपद्व्याप केल्याचा खळबळजनक आरोप माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी केलाय। मंचरमध्ये LED स्क्रीन जी काय बसवण्यात आली, ॲक्च्युअल त्याची गरजही नव्हती, कारण मंचर शहराचं लाईट बिल 6-7 कोटी थकीत असतानासुद्धा किंवा आरोग्यावर खर्च करायचे सोडून फक्त स्वतःतलं जे काय कर्ज जाम खेळून जे आणलेले ठेकेदार आहेत त्यांना 45 लाखाच्या LED स्क्रीन बसवायला देणे, ज्याची ॲक्च्युअल जर तुम्ही बाजारातली प्राईस बघितली तर साधारण त्याची जर तुम्ही प्राईस बघितली तर साधारण एक 10 लाखाची असलेली वस्तू त्याचे 45 लाख ते 47 लाख रुपये बिल ह्या बाबांनी काढलेलं आहे। एक आता हे सर्वसामान्याला टेक्निकल गोष्टी समजून येत नाही, पण तुम्हाला एक सांगतो, गणेश उत्सव असेल किंवा आमच्या इकडं ईद असते, मोहरम असतो, ह्या एक दिवसासाठी जे काय आम्ही CCTV भाड्याने घेतो याचं जर तुम्ही भाडं ऐकलं तर 16 ते 17 लाख रुपये आमचं CCTV भाडेतत्वावर घेण्याचं बिल आहे। आता निवडणुकीच्या काळात जे काही 10-21 दिवस आपण स्ट्रॉंग रूम बनवली होती, त्या ठिकाणी जे काही CCTV बसवले होते त्याचं जर तुम्ही आता लेटेस्ट बिल पाहिलं तर 8,81,840 लाख रुपयाचं बिल संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आलेलं आहे। म्हणजे भ्रष्टाचार करायचं ही अधिकारी अशा नगरपंचायती जिथं नवीन झाल्यात तिथं लवकर, म्हणजे ग्रामपंचायतमधून नगरपंचायतमध्ये कन्वर्ट झालेल्या लोकांना प्रशासन लवकर समजत नाही का मोठ्या दर्जाचा अधिकारी आला आहे, तो लय हुशार असेल, पण ही लोक आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे खाण्याचं कुरण करून ठेवतात। पैसे कशात खाता येतील याकडे बहुधा जाधवांचं लक्ष असावं। तसंच त्यांनी मंचरमध्ये केलेला कारभार पाहून म्हणता येईल, ईद गणेश उत्सवाच्या काळात नगरपंचायत CCTV कॅमेरे भाड्याने घेत असते, तेही एका दिवसासाठी। पण जाधवांनी याही संधीचं सोनं करायला अजिबात मागे पुढे पाहिलं नाही। भाड्यापोटी 16 ते 17 लाख रुपयांची बिलं काढण्यात आल्याचा आरोप गांजळेंनी केलाय। जेवढं बिल काढण्यात आलं खरोखर तेवढं भाडं झालं होतं का, यावरून अनेक शंका निर्माण होत आहे। निवडणुकीच्या काळात स्ट्रॉंग रूमला CCTV भाड्याने घेऊन बसवले होते, त्याचं भाडं म्हणून 8,81,000 रुपये मोजायला जाधवांचे हात थरथरले नाहीत। LED खरेदी ही जाधवांच्या कारभारावर संशय घेणारी आहे। आधीच नगरपंचायतीचे 7 कोटी रुपये लाईट बिल थकलेलं असताना त्यांनी LED खरेदीचा घाट घातला। खरं तर त्याची काही गरज नव्हती। नगरपंचायतीचा पैसा आरोग्यासारख्या योजनांवर खर्च होणं अपेक्षित असताना जाधवांनी LED खरेदीत धन्यता मांडली। ही खरेदी ही कर्जतहून सोबत आणलेल्या ठेकेदारांसाठीच करण्यात आल्याचा आरोप गांजळेंनी केलाय। त्यामुळेच 10 लाख किमतीची LED 45 लाख रुपयांना खरेदी करून नगरपंचायतीच्या निधीवर पद्धतशीरपणे डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केलाय।